नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 25 ठळक बातम्या। 4000 हेक्टरचे पंचनामे पूर्ण, पुराचा फटका, 35000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज। कोल्हापूर जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण, लवकरच पात्र यादी आपल्या चॅनलवर। 25488 शेतकऱ्यांना मिळणार 5 वर्ष मोफत वीज। मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना, 7.5 HP पर्यंत कृषी पंपांना लाभ। गतवर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानींचा मोजक्याच शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात आला होता। अनेक शेतकरी लाभांपासून वंचित असल्याने याची दखल घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्या विमा कंपनीस 20 ऑगस्ट पूर्वी उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्याचे आदेश दिले होते। याची दखल घेत विमा कंपनीने पीक विमा वाटपास आता सुरुवात केली आहे, म्हणजेच की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी जमा होत आहे। स्वाधार योजनेसाठी पोर्टल सुरू, आजपासून तुम्हाला अर्ज करता येणार आणि रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होणार। शेतकऱ्यांना कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करा। प्रोत्साहनपर अनुदानाच्या लाभांसाठी शेतकऱ्यांना आवाहन, 50,000 रुपये नियमित कर्जफेड शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील। शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता 927 कोटींचे पीक कर्ज वाटप। हिंगोली जिल्ह्यात 64.43% वितरण। पीक कर्ज वाटपांची गती वाढवण्याची मागणी। आज कांद्याला 3600 रुपयांचा भाव आहे। मोफत वीज योजना, 72,558 शेतकऱ्यांना होणार फायदा। महावितरणाची योजना, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण। अपडेट आहे वर्धा जिल्ह्यातील। तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। बँकांची उदासीनता कायम, शेतकऱ्यांकडून नाराजींचा सूर। पीक कर्ज वाटपांची कासव गती, 46% शेतकऱ्यांना कर्ज। हजारो शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन, तुषार सिंचनचे रखडलेले अनुदान देण्यासाठी राज ठाकरे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनानंतर राज ठाकरे म्हणाले, सरकारला ठोस निर्णय घ्यायला भाग पाडू। 8000 शेतकऱ्यांचे सिंचन अनुदान रखडले। श्रावणामध्ये केळीला मिळत आहे 2000 प्रति क्विंटलांचा दर। किरकोळ विक्रीमध्येही केळी पोहोचली 50 रुपये डझनावर। केळी लागवडीवर शेतकऱ्यांचा भर। जरांगेच्या आडून पवार, उद्धवचे राजकारण, माझ्या नादी लागू नका, राज ठाकरे यांचा इशारा, तुम्हाला खूप महागात पडेल। शेतकऱ्यांनी सर्व खरीप पिकांची नोंदणी करावी। महसूल विभागाने पीक पाहणीसाठी ई पीक पाहणी व नोंदणी या स्वतंत्र मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे। त्यावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सर्व खरीप पिकांची नोंदणी करावी असे आवाहन। डासामुळे दुधाच्या उत्पादनात झाली घट, दुधाळ जनावरांच्या आजारावर वाढ, पशुपालकात चिंता, फवारणी होईना, पशुपालकात नाराजी, गोठ्यात कडुलिंबांचा पाला जाळा। कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपांचा पुरवठा करण्यात येणार आणि यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर जाऊन 14 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपले सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागेल। यासाठी आधार कार्ड, पासबुक सह तुम्हाला आपले सेवा केंद्रावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार। साहेब कसे होईल उत्पादन, पंचनामे झाले नाहीत, भरपाई केव्हा मिळणार? शेतकरी विचारित आहेत प्रश्न। सततच्या पावसाने नुकसान, शेतात अद्यापही पाणी साचलेलेच। अपडेट आहे वर्धा जिल्ह्यातील। मात्र वंदना योजनेत लाभार्थ्यांना मिळाले 4.84 कोटी। नवीन लाभार्थ्यांनाही महिन्याभरात जिल्हा परिषदेकडून लाभ मिळणार। पहिल्या टप्प्यात 3000 रुपये तर दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये असे मिळून एकूण 5000 रुपयांचा लाभ खात्यात जमा। मतदान यादी दुरुस्तीसाठी 20 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। वेळ आणि पैशांची बचत, फवारणी पाहताच 50 शेतकऱ्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय। 20 मिनिटात 3 एकरात फवारणी, ड्रोनचा प्रयोग यशस्वी। केडगाव येथे कांद्याला 3500 रुपये भाव आणि 6320 पिशव्यात 3160 क्विंटल कांद्यांची आवक।
संत्र्यांची फळे गळत आहेत, म्हणजेच की संत्र्याची फळगळ सुरूच. उत्पादनात मोठा फटका. सततचा पाऊस मुळावर. व्यवस्थापन हवे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेहमीच सुरू राहणार. महिला सशक्तीकरणात मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. आर्थिक कोंडी. हेल्पलाईनवर तक्रार करूनही कोणी दखल घेईनात. 2.5 महिन्यांपासून मिळाला नाही मनरेगा मजुरांना मोबदला. महिंद्रांच्या 25,000 कोटींच्या प्रकल्पावरून कलगीतुरा प्रकल्प गुजरातला होणार असल्याचा सुळे यांचा दावा. उद्योग मंत्र्यांकडून खंडन. रात्रीच्या सुमारास भरण्यात येतो अर्ज. अंगणवाडी सेविकांची उडाली झोप. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यात अडचणी. दिवसा सर्व्हर डाऊन, त्यामुळे रात्री अर्ज भरण्यात येत आहेत. 6,000 लाभार्थ्यांचे थकले 16 कोटींचे अनुदान. राष्ट्रीय कृषी विकास योजना लाभांसाठी शेतकऱ्यांच्या विभागाकडे चक्रा. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी निधी शिल्लक. जुनी पेन्शनच्या मागणीसाठी काढला पेन्शन छत्री मोर्चा. 1985-84 ची पेन्शन द्या. हजारो कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग. 11,000 अर्जांमध्ये निघाल्या त्रुटी. लाडक्या बहिणीला मिळणार एकच संधी. परभणी जिल्ह्यातील 93% अर्जांना मंजुरी देण्यात आली. पौर्णिमेआधीच त्या महिलांच्या खात्यात 17 ऑगस्टला अनुदान जमा होणार. सातारकरांच्या सेवेत लवकरच ई बसेस. चार्जिंग स्टेशनचे कामही झाले पूर्ण. लवकरच दाखल होण्याची आशा. खरीप हंगामात कांदा लागवडीस सुरुवात. यावर्षी क्षेत्रफळ घटले. जास्त पावसांचा परिणाम. 9,382 लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यांची प्रतीक्षा. मोदी आवास योजनेत 1,400 घरकुले पूर्ण. 275 जणांना पहिला हप्ता आज जमा झाला. दुसरा हप्ता बाकीच आहे. परभणी जिल्ह्यातील अपडेट. आयुष्यमान कार्ड असेल तरच 5 लाखांवर मिळणार मोफत उपचार. कार्ड धारकांची संख्या तब्बल 16,77,000वर. हर घर तिरंगा अभियान. तिरंगा ध्वज उपलब्ध. महापालिका कार्यालयात केली व्यवस्थापन. गणपती बसवा आणि पुरस्कार मिळवा. 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करायचा. या योजनेबद्दल तुम्हाला अधिक माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिली आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जिल्हा परिषदेतून तिरंगा रॅलीने मोहिमेला केली सुरुवात. नागरिकांनी घरोघरी तिरंगा ध्वज लावावा. राज्यातील हजारो शिधापत्रिका धारकांचे वांदे. ऑनलाईन धान्य वाटपही बंद. कामात खोळंबा. स्वस्त धान्य दुकानदार म्हणतात आमचे कमिशन कमी झाले. वर्षाला 3 सिलेंडरची मर्यादा राहणार. 4 लाख लाडक्या बहिणीला मिळणार मोफत सिलेंडर. 3 सिलेंडर वर्षाला मोफतचा लाभ पात्र महिलांना मिळावा यासाठी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशनानुसार कारवाई सुरू आहे. डीबीटीद्वारे सिलेंडरची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आधी पूर्ण पैसे देऊन गॅस सिलेंडर घ्यावे लागणार आहे.